ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत भावूक आणि आक्रमक पवित्रा घेतलाय. माझा भाऊ गेलाय, आता काय खरं खोटं करत बसू. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. मात्र हा केवळ अपघात नसून त्यामागे काहीतरी काळं बेरं असल्याचा खळबळजनक संशय त्यांनी बोलून दाखवला. दादांच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. इतकंच नव्हे तर सुप्रिया सुळे यांनी आता आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षेबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रोहितबद्दल मला आता मनापासून काळजी वाटतेय असं म्हणत त्यांनी रोहित पवारांना तातडीनं कडेकोट सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. माझा भाऊ गेला, त्याचं दुःख कदाचित आयुष्यभर कधीच भरून निघणार नाही. आणि आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय, ज्या पद्धतीने गेलाय हे आमच्यासाठी प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार आहे. आता कशाला दादाच नाही राहिलं, काय खरं खोटं करत बसायचं. सीसीटीव्ही कशाला, माणसं कशाला, सगळी माणसं नसतं. तो खरं आता सगळ्यांनाच माहिती. आता ते खरं, आता माझा भाऊ गेला ते आता कुणाबरोबर खरं खोटं करत बसू. आम्हाला एकत्र काम करायची इच्छा कालही होती, आजही आणि उद्याही राहील. याचं कारण असं की दादाचंही स्वप्न होतं, कार्यकर्त्यांचं, सगळे आम्हाला भेटलेले होते. त्यांची इच्छा आहे की असं सगळं झालं पाहिजे. पण मला असं वाटतं या गोष्टीला आता आपण थोडा वेळ पूर्ण विराम देऊया. मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहित बद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय. त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील. आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी. त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी. अर्थातच काळजी तर वाटणारच ना. पण सुप्रिया सुळेंच्या या मागणीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका मांडलेली आहे. सुळेंच्या चिंतेवर ते भाष्य करत असताना भुजबळ म्हणाले की रोहित पवारांवर कुणी हल्ला करेल असं मला तरी वाटत नाही. भुजबळांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मात्र आता नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे. एकीकडे पवार कुटुंब सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून भीती व्यक्त करत असतानाच भुजबळांनी मात्र असा कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. पाहूयात. रोहित पवार आता या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बोलतात, त्यामुळे लोकांना वाटतं की यांच्यावर कोणी हल्ला करेल का. पण तसं काही हल्ला करणारं कोणी काही करेल असं आम्हाला तर काही वाटत नाही. कारण ते सुद्धा अजितदादांच्या बद्दल काय काय झालं असेल त्या प्रेमातून काहीतरी बोलत असतात ते. कारण ते त्यांचे काका होते अजितदादा. त्यामुळे अधिक खोलात जाणं त्यांनी हे काही चुकीचं आहे असं कुणालाच काही वाटत नाही. पण ठीक आहे ना, एक सूचना आलेली आहे, गृहमंत्री त्या संदर्भामध्ये विचार करतील. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता सूत्रांकडून अधिकृत ब्रेक मिळाला असून दोन्ही बाजूंनी स्वतंत्रपणे पक्ष विस्ताराची रणनीती आखली जाते. आगामी काळात पक्षाच्या धोरणांबाबत नवी भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात. सुनेत्रा पवार सध्या कौटुंबिक दुःखात असल्यानं त्यांच्यावर कोणतीही वैयक्तिक टीका टिप्पणी न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसंच पक्षामध्ये आता केवळ मेरिट आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादी आता आपापल्या ताकदीवर मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तर याच संदर्भात अधिक चर्चा